कॉस्ट त्यांनी सांगितलेली आहे 12,000 आणि सोल्ड केली त्यांनी किती 10,400. तर त्यांनी सांगितलं याच्यामध्ये तुम्हाला काय काढायचे, लॉस किती झाले. तर लॉस झालेला हे लगेच लक्षात येईल तुमच्या. 12,000ला घेतलेली आहे आणि त्याच्यातला जो लॉस आहे तो तुम्ही लगेच काढू शकाल. काय करणार, लॉस काढताना काय करायचे तुम्हाला, तर ह्याच्यामधून 12,000 मधून 10,400 काय करणार तुम्ही सबस्ट्रॅक्ट करणार. म्हणजे किती आलं तुमचं 1,600. हे तरी तुम्हाला इझी कळणार आहे. त्यांनी काय विचारलं तुम्हाला पर्सेंटमध्ये काढा. पर्सेंटमध्ये काढायचं म्हणजे काय करायचं, जेव्हा तुमची प्राइस 12,000 आहे तेव्हा जर तुमचा हा जो आहे हा लॉस किती झाला आहे 1,600, तर तुम्हाला पर्सेंट काढायचं म्हणजे काय काढायचं 100 वरती किती होईल ते काढायचं आहे. मग तुम्ही काय करणार आहे ते क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय करणार 1,600 इंटू 100 डिवायडेड बाय दिस. हे काय होणार आहे 0 0 कॅन्सल होऊन किती येणार आहे तुम्हाला इकडे 160/12. त्याला जर सिम्प्लिफाय केलं तर माहिती तुम्हाला मी सांगितली होती तुम्हाला रूल्स की आपल्याला 2 डिव्हिजिबल कधी आहे, 3 डिव्हिजिबल कधी आहे किंवा 5 डिव्हिजिबल. हे काय रूल्स आहेत चांगलं सांगितलेले. कुठलाही नंबर 2 ने डिव्हिजिबल आहे हे आपण कसं ठरवतो, आपण याच्यावर एक पूर्ण लेक्चर घेतलं की नाही. कुठलाही नंबर असू द्या की तो नंबर मला 2 ने डिव्हिजिबल म्हणजे काय तुमचे रिमाइंडर किती पाहिजे 0 पाहिजे. तुम्हाला हे माहिती पाहिजे की हा नंबर 2 ने डिव्हिजिबल आहे का. मग तुम्ही काय करणार प्रत्येक वेळी चेक करणार का नाही, तुम्हाला त्याचे काही ट्रिक्स असतात त्या माहिती पाहिजे. आता मला सांगा की 2 ने डिव्हिजिबल आहे कुठलाही नंबर तो कसा ओळखणार, इवन आहे बघू, नंबर इवन आहे की नाही ते बघू. राईट. काय करणार कुठल्याही नंबरचा लास्ट नंबर, आता सपोज मोठा नंबर आहे 160, काय करणार फक्त लास्ट आहे ना नंबर तो चेक करणार तो इवन आहे का ऑड आहे. इवन ऑड म्हणजे काय, इवन नंबर कुठले सांगा, इवन डिव्हिजिबल बाय 2 जास्त हा तेच 2 4 6 हे काय झाले इवन नंबर झाले आणि 1 3 काय 7 ऑड नंबर. तर इवन नंबर असेल लास्ट नंबर तुम्ही चेक करणार तो जर काय असेल इवन असेल तर दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. 2 ची ट्रिक कळली. आता सपोज तुम्हाला 2 कळल्यानंतर तुम्हाला मी विचारलं की 3 ने डिव्हिजिबल आहे का नाही तो चेक करायचा आहे मला नंबर. मग काय करणार, आता हा समजा 27 आहे तुम्हाला 3 चा टेबल माहिती आहे तुम्ही लगेच इझिली सांगणार की येस. तर सपोज मोठा नंबर असेल, आता हा 81 पण तसा छोटाच आहे. तर सपोज तुम्हाला 4 डिजिट 5 डिजिट 6 डिजिट कितीही मोठा नंबर असेल तर दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. असं चेक करणार त्याचं सम करून डिजिट सम. करेक्ट. काय करणार डिजिटचं सगळ्यांना माहिती आहे का हे ट्रिक, हे माहिती आहे का, सम करणार म्हणजे कितीही नंबर असेल तर त्याची काय करणार तुम्ही ॲडिशन घेणार आणि ती ॲडिशन जी आहे ती जर 3 च्या टेबलमध्ये असेल तर दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. ही झाली 3 ची. आता तुम्हाला 2 ची ट्रिक कळली, 3 ची कळली. लास्ट आहे तुमचं 5. 5 ची काय आहे येस 5 मल्टिपल्स ऑफ 5 शेवटचा नंबर 0 किंवा लास्ट नंबर जो आहे तो चेक करणार. तो जर 0 किंवा 5 असेल तर दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 5. बरोबर. तर या ट्रिक लक्षात ठेवा. 2 ची सांगितली 3 आणि 5. आता तुम्हाला इथे किती आहे 160 आणि किती 12. तर मग हे तुम्ही काय करणार 3 च्या टेबलमध्ये आहे म्हणून मी इथे 3 ने डिवाइड केले ते 40 आलं आणि इकडे 3 आलं. बरोबर. म्हणजे फायनल आन्सर तुमचं किती आलेलं आहे 40/3%मध्ये. करेक्ट. कळलं हे एवढं. हां. आता नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी सेकंड प्रॉब्लेम बघा काय आहे. टू फाइंड SP when CP and percent profit loss is given. आता इथे काय केलेलं आहे 6,000 ला परचेस केलेली आहे. शुड बी जेव्हा SP टू अर्न प्रॉफिट किती सांगितले त्यांनी 12%. म्हणजे 100 वर किती प्रॉफिट पाहिजे 12. मग काय करणार तुम्ही जेव्हा तुमची प्राइस 100 आहे तेव्हा त्यांनी काय केलं प्रॉफिट घेतलेले 12 म्हणजे किती होणार ते 112. करेक्ट. एवढं कळलं. हां. नंतर तुम्हाला जर ती 6,000ला हे करायचे आहे तुम्हाला त्यात किती प्रॉफिट येणार आहे मग ते काढण्यासाठी काय करावं लागेल इथे पुन्हा सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. म्हणजे 112 याला मल्टिप्लाय करणार 6,000 डिवायडेड बाय 100. पुन्हा हे सेम 0 0 कॅन्सल होणार. मग इथं तुमच्याकडे किती राहिले 112 मल्टिप्लाय बाय 60. व्हायचं 6 मी तुम्हाला इथे मल्टिप्लाय करून दाखवले किती आलेलं आहे 672. हा 0 राहिलेला म्हणजे किती झाले 6,720. मग कितीला दिलेली सॉल्ट कितीला केलेली त्यांनी 12%चं प्रॉफिट घेऊन सॉल्ट कितीला केली मग 6,000ची 6,720. कळलं.
आता नंतर काय दिलेलं आहे बघा, फाइंड CP वेन SP अँड पर्सेंट प्रॉफिट लॉस गिव्हन. आता पुन्हा त्यांनी काय दिलेलं आहे, एक कॅमेरा सोल्ड केलेला आहे, म्हणजे तो कितीला केला आहे 1674. तर त्यांनी तो लॉसमध्ये जाऊन पुन्हा 7%चा लॉस घेतला, तर मग त्या कॅमेऱ्याची प्राईस त्यांनी पुन्हा विचारलेली आहे. 7% लॉस म्हणजे काय, तर 100वरती त्याला काय झालेलं आहे, 7% लॉस झालेला आहे. मग आपण काय करणार, तुमचं तो कॅमेरा तो कितीला, म्हणजे 100वरती पुन्हा, सपोज ती प्राईस 100 आहे, तर मग किती असणार आहे ते काढून घेणार तुम्ही, म्हणजे 7 मायनस करते किती येणार आहे, ती 93 येणार ना. तर ते मग तुम्ही ते पुट करणार की जेव्हा त्याचं 93 आहे तेव्हा किती, जेव्हा 100वरती 7% लॉस घेतलं म्हणजे किती असणार आहे, इथे 93 आणि इथे त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे 1674. तर त्याची मग तुम्हाला काढायची. सेम माहिती आहे काय करणार, तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आणि 100 इंटू 1674 डिवायडेड बाय किती येणार आहे, 93. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला हे आन्सर येणार. त्याचं सिम्प्लिफिकेशन करता येईल का, करतात ना सर्वांना सिम्प्लिफिकेशन. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये हे कसं सिम्प्लिफाय करायचं ते पाहिलं होतं. येतं काही सिम्प्लिफाय करता, म्हणजे काय न्यूमरेटर डिनॉमिनेटरला सेम बघायचं की कशाने आपण डिवाइड करू शकतो आणि म्हणते